मेळघाटात खासगी प्रवासी बस नदीत कोसळून अपघात झाला। या अपघातात बसमधील काही प्रवाशांचा मृत्यू तर बरेच प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। ही घटना मेळघाटातील सोमाडोह परिसरात घडली आहे। मेळघाटातील सोमाडोह लगत अमरावतीवरून धारणीकडे जाणारी ट्रॅव्हल्स बस पुलावरून नदीत कोसळली। बसमधील अनेक प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे। अमरावतीवरून धारणीकडे जाणाऱ्या खासगी बसला 23 सप्टेंबरला सोमवारी सकाळी सोमाडोह येथे अपघात होऊन बस नदीपात्रात कोसळल्यामुळे त्यातील 6 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे। या दुर्घटनेत अमरावतीचे 2 चिकित्सक डॉक्टर प्रांजली इंगोले, डॉक्टर पल्लवी कदम यांचा मृत्यू झाला असून 25 जखमी प्रवाशांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ आणण्यात आले आहे। त्यापैकी 7 प्रवासी गंभीर जखमी असल्याने जिल्हा शासकीय रुग्णालय येथे हलविण्यात आले। उर्वरित 18 अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे। नाल्यात खासगी बस कोसळून झालेल्या अपघातातील गंभीर जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय इविन इथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। दुपारी 3 वाजेपर्यंत रुग्णालयात एकूण 12 रुग्ण दाखल झाले। यामध्ये गायत्री मावस्कर, काली मावस्कर, राधाबाई धिक्कार, मुकेश सूर्यवंशी, नारायण पुरी, पिरियू मावस्कर, आशिष गवळी, अमरसिंग पवार, सुधीर कोडगे, राजू दिनकर, दिलीप नेता, मनोज निमकर हे भरती झाले आहे। यामध्ये नारायण पुरी यांना सुरुवातीला जिल्हा सामान्य रुग्णालयातील ICUमध्ये दाखल करण्यात आले होते। जनमत लाईव्ह न्यूज करिता अमरावतीमधून संजय जावरकर यांची रिपोर्ट।